साहेबांना विनंती होतो आपल्या शुभ हस्ते आपण मेडल या ठिकाणी किरण याला भाल करायचं पंच संजय जाधव विजय भोसले 20 मिनिटाचा सामना संपला पाहिजे 20 मिनिटांमध्ये 20 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे दोन्ही संघांना गोलंदाज निघतो सावरट संघाकडून गोलंदाज निघतोय स्वप्नील पहिला अवंतर चेंडू लागतोय अवंतर डावणी संघाच्या अकाउंटला सुरुवात होते आडोशी संघाची सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गिरीश आणि दीपक अशी सलामीवीर मैदानाच्या आत पुन्हा एकदा स्वप्नील निघतोय फुल टच चेंडू गल्ली दिशेने चेंडू जाईल चकमून क्षेत्रक्षण चेंडू मागे जाणार तोपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढते 5 या अंकावरती 4 षटकाचा सामना असेल पंचांना विनंती असेल 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकून झाली पाहिजेत जर 20 मिनिटाच्या वरती एक अवधी गेला तर एक नक्कीच आतमध्ये घ्यायचा विजय भोसले संजय जाधव पुन्हा एकदा स्वप्नील निघतोय गिरीश स्ट्राइक एंड वरती पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा स्वप्नील गिरीश चेंडू खोदून काढला क्षेत्ररक्षण चेंडू चकमून जातोय दुसरा क्षेत्ररक्षण चेंडू मागे जातोय तोपर्यंत चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढते 4 न 9 या अंकावरती 4 षटकाचा सामना आहे स्वप्नील काय हवी ठरतोय गोलिंग मार्फत सुंदर फलंदाजी पाहायला मिळते गिरीशच्या माध्यमातून पुन्हा एकदा जेएमडब्ल्यू सावरट संघाचा गोलंदाज मालदीवकडून निघतोय स्वप्नील गिरीश साठी फुल टच चेंडू आहे सुंदर झेल पकडलाय पहिला आदरा बसलाय ज्या फलंदाजासाठी जाळे रचलं होतं सावरट संघानं तो फलंदाज गिरीश बॅक टू पॅव्हिलियन पहिला आदरा बसलाय मोठा आदरा बसलाय आडोशी संघाला गिरीशच्या माध्यमातून सुंदर झेल पकडला होता क्षेत्ररक्षण जेएमडब्ल्यू सावरट संघाचा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून मालदेवेंकडून गोलंदाज करत असताना पहिला आदरा बसतोय 9 या अंकावरती गिरीश स्वस्तात माघारी नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय शशिकांत हाणामारी करावी लागेल धावांचा डोंगर उभा करावा लागेल आडोशी संघाला मोठे फटके मारावे लागतील पहिला सामना झाला खिरकंडी विपक्ष वाशुटे त्यामध्ये खिरकंडी संघाने बाजी मारली दुसरा सामना झाला पराक्रमी तांबी शांताराम आराव संघाने बाजी मारली तिसरा सामना झाला माडोशी एनसीसी निवळी त्यामध्ये माडोशी संघ आला ना काहीतरी कारणास्तव तर एनसीसी निवळी संघाला बाय देण्यात आली चौथा सामना झाला डीजीस्पोर्ट आडोशी केदारशेठ पिंपरी गणेश केदारशेठ पिंपरी संघाने बाजी मारली चौथा सामना झाला मोरणी विपक्ष कारगावे मोरणी संघाने बाजी मारली पाचवा सामना चालू जेएमडब्ल्यू सावरट विपक्ष दीपक आडोशी असा सामना शेवट आजच्या दिवसातील शेवट सामना असेल धावसंख्या 10 फलकावरती 11 या अंकावरती पहिला षटक चालू प्रगती पथावर स्वप्नील स्ट्राइक एंड वरती सत्यवान नॉन स्ट्राइक एंड वरती दीपकला पाहतोय पुन्हा निघते मालदेवेंकडून स्वप्नील यारकर पद्धतीचा चेंडू होता खोदून काढलाय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते एका धावेने संघाची धावसंख्या वाढते आडोशी संघाची 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या पंच पाहतोय मेन पंच विजय भोसले आणि लेग पंच पाहतोय संजय जाधव यांच्या माध्यमातून पंचांना विनंती असेल 20 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे पहिली इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे दोन्ही पंचांनी दक्ष घ्यायचा आहे पुन्हा एकदा स्वप्नील दुसरा आदरा बसतोय आडोशी संघाला दीपक शिंदे बॅक टू पॅव्हिलियन मोठा आदरा बसलाय दीपक शिंदे सारखा फलंदाज बाद झालाय 12 धावा 10 फलकावरती नवीन फलंदाज विशाल जातोय मैदानाच्या आत स्वप्नील बॉलिंग वरती सज्ज झालाय पहिलं षटक संपलंय दुसऱ्या षटकात हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय विकी कदम एक अनुभवी गोलंदाज विकी कदम एक अष्टपैलू खेळाडू आहे जेएमडब्ल्यू सावरट संघाचा विकी कदम धावसंख्या झाली 12 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल
चौथीची मॅच नाही झाली, यांची मॅच नाही झाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी वन शॉट रन घ्या. ठीक आहे, एक रन शॉट आहे. धावसंख्या होती 13 या अंकावरती. 2 विकेटचा पतन, 13 धावा फलकावरती. ह्या इनिंग ब्रेक नंतर पहिला सामना होईल खिरकंडी विपक्ष शांताराम आराव असा सामना होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. फलंदाज बाद होतोय. तिसरा आदरा बसतोय अडुशी संघाला. सत्यवान येईल माघारी. विशाल स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल खिरकंडी विपक्ष शांताराम आराव असा हा सामना पहिला होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. प्रवीणला पाहतोय. त्याला फलंदाज पळत जायचंय, स्पीडअप करायचंय. खूप वेळ झालाय, आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. शुक्रवारच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला अमरज्योत मायनी ए संघानं. कालच्या दिवसामध्ये प्रवेश केला केदारनाथ 11 अक्कलपे अ संघानं. आजच्या दिवसामध्ये पाहायचा कोणता संघ अंतिम फेरीमध्ये लढत करणार, कोणता संघ बाजी मारणार. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभले असे निलेशजी जाधव आणि राजेंद्र वाळ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची सुरेश ट्रॉफी पाहतोय आपण. सह्याद्री वाऱ्याचे दुर्गसेवक राजेशजी पवार तसेच सर्व सगळ्या सामनावीरची ट्रॉफी लागली आमचे बंधू कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहसचिव अनिलजी पवार यांच्या माध्यमातून. पुढच्या महिन्यात येणाऱ्या 19, 20 आणि 21, 22 डिसेंबर मध्ये आपण ठाणे या ठिकाणी कोयना लीग आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मालिकावीर साठी बाईक ठेवण्यात आले. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विजयजी मुसळे, कार्यकारिणी त्यांची पूर्ण संतोष जाधव असतील, नंदूजी सावंत असतील, नितीन जाधव असतील, अशोक मरागजे असतील, संदेश चाळके असतील, अनिलजी पवार असतील, सुरेंद्र जाधव असतील. पूर्ण कार्यकारिणी बरंचसं योगदान दिलंय. त्या कार्यकारिणीनं बरीचशी मेहनत पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 10 फलकावरती लागते ती 15 या अंकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. 15 या अंकावरती, 16 या अंकावरती धावसंख्या. 18 या धावसंख्या 18 या अंकावरती लागली. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. स्वप्नील चेंडू खाली येतो, चेंडू उचलतोय, खराब फेकी करतोय. एकच धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 19 धावा 10 फलकावरती. 3 विकेटचं पतन आहे. विकी कदम बॉलिंग मारती सज्ज झालाय. मालदेव एंड कडून थोडं पाणी घेऊन जायचं प्लीज, पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये, पळत जायचं. 19 धावा 10 फलकावरती लागल्या. आता पुन्हा एकदा निघतोय विकी कदम मालदेव एंड कडून. प्रवीण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. सुंदर प्लेसमेंट केले, सन्मान दिलाय. चेंडूला 2 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावतात. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागतं. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकांतीनं अडुशी संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 20 धावा. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मागे कितपत धावा गोळा. चला पाणी घेऊन जायचंय मैदानात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू मागे कितपत धावा गोळा करणार अडुशी संघ पाहायचा आहे जेएमडब्ल्यू सावरट संघासमोर. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला निलेश जाधव असेल तर एका बाजूला शांताराम भोसले असा सामना होईल. शिवराज आराव शांताराम विपक्ष खिरकंडी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये 3 विकेटचं पतन झाले. 20 धावा 10 फलकावरती लागल्या. आता तसेच 6वा विभाग माजी अध्यक्ष रामचंद्र कदम साहेबांनी विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच मायनी गावचे ग्रामस्थ गोपालजी पवार साहेबांनी विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच सर्व पाहुणे मंडळींना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चकमून जातो चेंडू, रक्षकाला
एक धाव मिळते खराब चेंडू आवडता धाव मिळते धावी एसटी सोडून जाते पंच पनिशमेंट करतात विजय भोसले त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण पंचांच्या भूमिकेमध्ये 2 धावेने धावसंख्या वाढते 22 या अंकावरती 3 विकेटचा पतन झालाय 22 धावा 10 फलकावरती लागल्यात आहे पुन्हा एकदा नवीन गोलंदाज निघतोय सुंदर फटका चेंडूला भिरकावलाय चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी आलेला छक्का षटकार मिळतोय 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 28 या अंकावरती अशीच फलंदाजी करावी लागेल मोठे फटके मारावे लागतील अडुशी संघाला स्ट्राईक वरती विशाल खेळतोय नॉन स्ट्राईक वरती प्रवीणला पाहतोय आपण तसेच आमचे साथी समालोचक आमचे मित्र प्रवीण मुसे यांना विनंती मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे पुन्हा एकदा खेळून जातोय मैदानावरती चालू सामना पाहतोय शेवटचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा सामना अडुशी विपक्ष सावरड असा सामना चालू आहे मैदानाच्या आत गोलंदाज निघतोय संकेतला पाहतोय मालदेव वेंकडून पंचांच्या डाव्या बाजूने पंच विजय भोसलेंच्या डाव्या बाजूने निघतोय संकेत सुंदर फटका चेंडू गली दिशेने जातोय 2 षटकार चेंडू मागे धावणार तोपर्यंत चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार 4 धावेनी संघाची धावसंख्या वाढते ती 32 या अंकावरती 3 विकेटचं पतन झालंय 32 धावा 10 फलकावरती लागल्यात तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर अजून कितपत धावा गोळा करणार अडुशी संघ पाहायचा आहे 32 धावा 10 फलकावरती लागल्यात 3 विकेटचं पतन झालंय ओके पुन्हा एकदा निघतोय संकेत मालदेव वेंकडून स्ट्राईक एंडवरती खेळतोय विशाल नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय प्रवीण दोन्ही फलंदाजांना हाणामारी करावी लागेल संकेत विशाल पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जातं पंच विजय भोसले पनिश करतात एक आवंत धाव मिळते आवंत धावेने संघाची धावसंख्या वाढणार 33 या अंकावरती डबल तिरी 33 धावा 10 फलकावरती लागल्यात काहीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते संकेत कदमच्या माध्यमातून पुन्हा एकदा निघतो मालदेवेंकडून संकेत लाऊड अपील केले अपील ठरले पंचाने पनिशमेंट दिलाय अवंतर धाव मिळते अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढणार 34 या अंकावरती 34 धावा 10 फलकावरती लागल्या तिसरं षटक प्रगती पथावर चालू आहे संकेत काहीस महागडं षटक टाकतोय मालदेवेंकडून निघतोय पुन्हा एकदा संकेत विशाल साठी शॉर्टफिट चेंडू आहे चेंडूला भिरकावलं चेंडू निघून येणार 1 बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार 4 धावेनं संघाची धावसंख्या वाढणार अडुशी संघाच्या खात्यामध्ये 38 या अंकावरती 38 धावा 10 फलकावरती लागल्या तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर काहीसं महागडं षटक हाताळतोय संकेत कदमला पाहतोय आपण पुन्हा 38 धावा 10 फलकावरती लागल्या चेंडू 3 चेंडू झाले ते काहीसे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3 चेंडू शिल्लक बाकी आहेत तिसऱ्या षटकामधलं हा विशालनं जर षटकार मारला तर उत्तेकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते एका धावेवर समाधान मानावं लागेल 39 धावा 10 फलकावरती पुन्हा एकदा निघतोय संकेत मालदेव एंडकडून निघतोय संकेत स्ट्राईक एंडवरती प्रवीण
यारकर पेचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू स्वतः रक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. 41 धावा धाव फलकावरती. काहीसा मागडं षटक हाताळतोय संकेत. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंड वरती विशाल. विशाल साठी सुवर्ण संधी, षटकारासाठी 500 रुपये उत्तेकर साहेबांकडून. निर्धाव चेंडूचे सांगता होते. तिसरा षटक संपतंय, पंच आम्हाला कळवत आहेत विजय भोसले. तिसरा षटक संपलंय. तिसऱ्या षटकांतील धावसंख्या प्रगतीपथावर लागली ती अनुषे संघाची 41. 3 विकेटचा पतन, 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला फास्ट करायचा आहे पंच संजय जाधव आणि विजय भोसले. 20 मिनिटांमध्ये सामना हा पहिली इनिंग संपली पाहिजे. अजूनही बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मंथन. गोलंदाज निघतोय मंथन. स्ट्राइक एंड वरती विशाल, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रवीण. गोलंदाज निघतोय मंथन, JMW सावरट संघाचा गोलंदाज. चला पास करायचा आहे संजय जाधव. गोलंदाज निघतोय मंथन. स्ट्राइक एंड वरती विशाल. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय स्ट्रकच्या हातामध्ये. शेवटचा षटक आहे, हाणामारी करावी लागेल. 41 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मागे बरेचसे धावा गोळा कराव्या लागतील विशाल आणि प्रवीण या फलंदाजांना. सुंदर फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षण चेंडू मागे आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय, तो बरे 2 धावा कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 43 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा मंथन मालदा वेंडकडून निघतोय. लावड अपील केले, अपील ठटाळले पंचांनी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विशालच्या पारीचा होतोय अंत. नवीन फलंदाज जाणार किरण. 3-7 मैदानाच्या आतमध्ये किरण. 3 नंबर 3-7 जर्सी परिधान आहे किरण याच्या अंगावरती. पण किरणला आता मोठे फटके मारावे लागतील. टी शर्ट वरती 7 नंबर आकडा असला तरी आपल्याला 6 नंबरचा आकडा मारावा लागेल. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंड वरती किरण जातोय. विशाल बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. चौथा आदरा बसलाय. अडोशी संघाला मंथन सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते मंथन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निघतोय मंथन टू प्रवीण. फुल टच चेंडू आहे, भिरकावलाय. क्षेत्ररक्षण झेल खाली येतोय, झेल सोडतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढणार. धावसंख्या होते ती 45 धावा धाव फलकावरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संकेत मंथन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रवीण. स्ट्राइक एंड वरती प्रवीणला पाहतोय. उजवे इष्ट सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतात. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46 धावा धाव फलकावरती. पुन्हा मंथन मालदेवेंकडून निघणार प्रवीण साठी. स्ट्राइक एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंड वरती किरण. फुल टॉस चेंडू आहे, चेंडूला भिरकावलाय. आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 52 धावा धाव फलकावरती. 52 धावा लागल्या धाव फलकावरती. काहीसा मागडं षटक हाताळतोय मंथन. JMW सावरट संघाचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती प्रवीण.
गोलंदाज निघते मालदेव यांकडून मंथन. पुन्हा एकदा रनरच्या सर्वात किरणच्या पारी धावतो आणि 4 षटक संपतात. 4 षटकां मागे आडोशी संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 52 धावा धावफलकावरती 53 धावेचं लक्ष आहे. धावा धावफलकावरती झाल्यात आहे. 53 धावा गोळा करायच्या आहेत. कशा पद्धतीने गोळा करणार जीएमडब्ल्यू सावरड संघ. चला आडोशी संघ दीपक शिंदे क्षेत्ररक्षण साधवा. 1 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. खूप वेळ झालाय. चला खिरकंडीचा संघनायक आणि शिवराज आराव शांताराम संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी येत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. खिरकंडी विपक्ष आराव अशी लढत होईल. चला महेंद्र जाधव विश्वास जाधव आपण या ठिकाणी येत आहे. 1 मिनिट. महेंद्र जाधव विश्वास जाधव. चला क्षेत्ररक्षण साधवा आडोशी संघ. फलंदाज पाठवा जीएमडब्ल्यू सावरड संघ. विकी आपले सलामीवर जाऊ द्या मैदानाच्या आत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. खिरकंडी विपक्ष आराव असा सामना होईल. दुसऱ्या फेरीतील सामने होतील. चला खिरकंडी संघाचा संघनायक आणि शांताराम आराव संघाचा संघनायक. पुढच्या दुसऱ्या फेरीतील सगळे सामने हे 3 षटकाचे होतील. सर्व संघनायकांनी नोंद घ्यायचे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकाचे होतील. दुसऱ्या फेरीतील 15 मिनिटांमध्ये विनिंग संपली पाहिजे असा टायमिंग लावून ठेवायचा पंचांनी. विनंती हा सामना 20 मिनिटांमध्ये षटक 4 फेकून झाले पाहिजेत. संजय जाधव विजय भोसले वॉर्निंग करायचे क्षेत्ररक्षकांना आणि फलंदाज आपण सुद्धा सहकार्य करा. विकी चला खिरकंडी संघाचा संघनायक आणि आराव संघाचा संघनायक. खिरकंडी संघाचा संघनायक उपस्थित आहे. आराव संघ. चला किरण भोसले आपण नाणेफेकीसाठी येते. किरण भोसले चला कोंडीबा जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा गिरीश विकी पुन्हा फुलटा चेंडू क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावणार. चेंडू जाणार सस्याच्या गतीनं निघून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढते 8 ह्या अंकावरती. पहिलं षटक चालू आहे. प्रगती पथावर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 53 धावेचं लक्ष आहे. कशा पद्धतीनं चेसिंग करणार सावरड संघ पाहायचा आहे.
पुन्हा एकदा मालदेवीकडून निघतोय गिरीश विकी कदम साठी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढणार 1-9 धावा धापलकावरती लागल्यात. सुंदर आयोजन नियोजन पंच श्री अष्टविनायक क्रिकेट संघ तळदेव अष्टविनायक चषक 2024. आजचा तिसरा दिवस आहे. अंतिम दिवस आहे शुक्रवारच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा निर्भय चेंडूची सांगता होते. आजचा तिसरा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार फायनल मध्ये प्रवेश करणार पाहायचा आहे. या 3 ट्रॉफ्या पाहतोय आपण. कोणता संघ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणार, कोणता संघ द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उचलणार, कोणता संघ तृतीय क्रमांकाची ट्रॉफी उचलणार पाहायचं आहे. फुल टॉस चेंडू आहे. कार्पेट मध्ये चेंडू खेळला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि फलंदाज बाद होते. पंचांचं बोट आकाशावरती येतोय. विकी कदमच्या पारीचा वैल आणतोय. ज्या खेळाडूसाठी जाळं रचलं होतं आडोशी संघानं तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. विकी कदम मोठा आदरा बसलाय सौरभ संघाला. ह्या खेळाडूला क्षमता होती. या खेळाडू जर मैदानामध्ये थांबला असता तर नक्कीच 3 षटकामध्ये सामना विजय केला असता. असा विकी कदम येतोय पवले. विकी कदमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. मंथनला पाहतोय मैदानाच्या आत. ह्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होईल. एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला खिरकंडी तर एका बाजूला शिवराजराव, एका बाजूला निलेश जाधव असेल तर एका बाजूला शांताराम भोसले. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय गिरीश मालदेवेंकडून मंथन साठी. सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते. एका विकेटच्या पतनानंतर 9 या अंकावरती 9 धावा धापलकावरती लागल्या आहेत. एका विकेटचा पतन झालाय. मोठा हादरा बसलाय आडुश सावड संघाला. विकी कदम सुंदर बघा हवेमध्ये चेंडू आहे. किरण झेल खाली येतोय. झेल सुटणार नाही. दुसरा आदरा बसतोय. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकांतीन संघाची धावसंख्या होते 9. 2 विकेटचं पतन. नवीन फलंदाज निलेश. चला फास्ट द्यायचंय. फलंदाज निलेश कदम मैदानाच्या आतमध्ये. जुना दांता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश कदमला पाहतोय. स्ट्राइक वरती खेळणार. स्ट्राइक एंड वरती म्हणतो. नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश बॉलिंग मार वरती सज्ज झालाय. मालदेवीकडून गोलंदाज एक बाहुबली किरण. आडोशी संघाचा किरण गोलंदाज निघतोय मालदेवीकडून. पंच विजय भोसलेच्या डाव्या बाजूने गोलंदाजी निघणार. चला फास्ट करायचा. पंच वॉर्निंग द्यायचे. 20 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे. धावेची सोडून जाते. पंच पनिशमेंट करतात. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या वाढणार 10 या अंकावरती. 53 धावेचं लक्ष आहे. पुन्हा एकदा त्या पद्धतीने चेंडू टाकते. अवंतर धाव मिळते. 11 धावा धापलकावरती लागणार. खराब गोलंदाजी पाहायला मिळते आडोशी संघाकडून. 53 धावेचं लक्ष कशा पद्धतीने चेस करणार. कार्पेट पद्धतीने चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षण गिरीश चेंडू मागे चकमून जातोय. चेंडू कार्पेट पद्धतीने 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते 15 या अंकावरती. 15 धावा धापलकावरती लागल्यात. एका विकेटचं पतन झालंय. मोठा आदरा बसला. विकी कदम आलाय सस्त्यात माघारी. स्ट्राइक एंड होती. नंतर नॉन स्ट्राइक एंड होती. निलेश कदम गोलंदाज किरण.
सुंदर फटका, एक धावेमध्ये खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी पण पाहायला मिळते, पण एका धावेवर समाधान मानावं लागेल सावरट संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते किरण च्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू हाताळतोय किरण. फुल टॉस चेंडू आहे, लॉलीपॉप होता, चेंडूला भिरकवायचं होतं, चेंडू जाते गल्ली दिशेनं, एक धावेमध्ये दुसरे धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज सुरक्षित पोचतोय निलेश कदम. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 18 या अंकावरती. 18 धावा 10 फलकावरती लागल्या आहेत. एका विकेटचं पतन झालंय. 43-53 धावा गोळा करायच्या आहेत. पुन्हा एकदा निघतोय मालदेवेंकडून किरण टू निलेश. मोठे फटके मारावे लागेल, हाणामारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. जर संघाला विजय करायचा असेल तर मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. किरण सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते, मोठे फटके मारावे लागतील निलेश आणि मंथनला. आपल्या संघाला विजय करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा निघतोय किरण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू फेकलाय, निर्धाव चेंडू सांगता होते. दुसरा षटक संपतंय. दुसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या होते एका विकेटच्या पतनानंतर 18 या अंकावरती. जेएमडब्ल्यू सावरट संघाची धावसंख्या झाली एका विकेटच्या पतनानंतर 18 धावा. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील, हाणामारी करावी लागेल निलेश आणि मंथनला. मैदानाच्या आत लढत चालू आहे. एका बाजूला आडोशी तर एका बाजूला सावरट. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती मंथन, नॉन स्ट्राईक एंडवरती निलेश. गोलंदाज निघतोय सक्षम. सुंदर गोलंदाजी, मूर्ती लावून पण कीर्तिमान असा हा गोलंदाज सक्षम निघतोय. अंडर 19 चा खेळाडू दिसतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून, सक्षमच्या माध्यमातून. सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा सुरक्षित पूर्ण होतात. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 20 या अंकावरती. 20 धावा धाव फलकावरती लागल्यात. एका विकेटचं पतन झालंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सक्षम च्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती मंथन, नॉन स्ट्राईक एंडवरती निलेश आणि मालदेवेंकडून निघतोय सक्षम. सुंदर फटका, कार्पेट बंद चेंडू खेचला, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, चेंडू उचलणार, फेकणार. 2 धावा सहज ते पूर्ण करतात दोन्ही फलंदाज निलेश आणि मंथन. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. तिसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. 22 धावा धाव फलकावरती, एका विकेटचं पतन. पुन्हा एकदा निघतोय सक्षम. रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेला होता, सक्सेस नाही झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होते 22 या अंकावरती. छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था रायगड जिल्हा
खजिनदार सन्माननीय संजय पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा खराब चेंडू अवंत धाव मिळते. अवंत धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 23 या अंकावरती. 23 धावा. फुल टच चेंडू आहे. स्ट्रेट आउट चेंडू मारलाय. कार्पेट मध्ये चेंडू खेचलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नकार दिलाय निलेशनं. तिसरं षटक संपतंय. पंचांचा सिग्नल येतोय. तिसरं षटक संपलंय. 3 षटकांतीनं संघाची धावसंख्या होते सावरड संघाची 24 या अंकावरती. शेवट षटक आहे. हाणामारी करावी लागेल. चला क्षेत्रक्षण साजवा. अडोशी संघ चौथा गोलंदाज आपला कोण आहे पहिलं ठरवायचं आणि चेंडू त्याच्या हातामध्ये सुटवायचा. लगेच चालू करायचा आहे सामना. यानंतर एक फाईट मॅच पाहायला मिळेल आपल्याला. मोठी मॅच पाहायला मिळेल आतमध्ये. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाज राज. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये सज्ज झालाय राज. अडोशी संघाचा राज. पाच चेंडू मागे बऱ्याचशा धावा गोळा कराव्या लागतील अजूनही. चेंडू हवेमध्ये आहे. काय होते माहिती आहे, दोन क्षेत्ररक्षण धावत आहेत. चेंडू चकमून जाते बाउंड्री लगत. पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 26 या अंकावरती. दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकाचे खेळले जातील. पण पंचांना विनंती असेल 3 षटक 15 मिनिटांमध्ये फेकून झाली पाहिजेत अशी वॉर्निंग द्यायची पंचांनी. कारण का आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत अजूनही. उजवेष्टी सोडून जातोय. पंच पनिशमेंट करतायत. विजय भोसले पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. विजय भोसले आणि संजय जाधव. पुन्हा एकदा निघतोय राज. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये सज्ज झालाय राज. हा अडोशी संघाचा गोलंदाज. पुन्हा एकदा निघतो राज. फुल टच चेंडू आहे. एक धाव मिळते. स्ट्राइक एंड वरती निलेश. नॉन स्ट्राइक एंड वरती मंथन. शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकावला चेंडू. चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. शेवटचा चेंडू असावा. पुन्हा एकदा निघतोय गोलंदाज राज. राज टू निलेश. शॉर्ट पिच चेंडू आहे. गिरकावला चेंडू. चला विजय होतोय अडोशी संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक केलं जातंय. चला नाणेफेक जिंकला आहे. आराव संघाने आपला निर्णय